नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर पुन्हा एकदा लग्नाच्या ब्लाऊजची इतकी सारी गर्दी आहे. खूप सारे लग्नाचे ब्लाऊज आहे, 4 नवऱ्यांचे ब्लाऊज आणि बाकी प्लस बाकीच्या लग्नांचे ब्लाऊज, असे खूप सारी गर्दी झालेली ब्लाऊजची. आज सगळ्या साड्या पिकोफॉलसाठी काढणार आहे, म्हणजे 3 नवऱ्यांच्या साड्या आज एकत्र पिकोफॉल करून घेणार आहे. तर सगळ्या साड्यांचे कलर व्हरायटी खूप छान छान आहे. नवीन नवीन प्रकारच्या साड्या बघायला भेटतात. काही साड्या आरीवर्कचे ब्लाऊज असल्यामुळे ना ब्लाऊज पीस डायरेक्ट ओपनली मोकळे ब्लाऊज पीस आहे, त्यामुळे ब्लाऊज पीस कट करायचं काही टेन्शन नाही. आणि मग हे जेवढे साड्या काढल्या आहे ना तेवढ्या साड्यांचे फॉल पण काढायचे आहे. काही साड्यांचे ब्लाऊज पीस कट करायचे आहे आणि कट करून झाल्यानंतर त्या ब्लाऊज पीसला स्टिकर लावून ठेवायचं. कोणाची ब्लाऊज आहे, कसं शिवायचं आहे, काय शिवायचं आहे, कशी डिझाईन टाकायची आहे, असं हे सगळं सारं त्या स्टिकरवर लिहून ठेवायचं. तेव्हाच तर हे सगळे कोणाचं ब्लाऊज कसं शिवायचं ते लक्षात राहतं. कारण की आपलं जर काही लक्षात राहत नाही मग कस्टमर नाराज होतं. कस्टमरला प्रत्येकाला खूप काही वाटतं की आपलं ब्लाऊज असं शिवलं गेलं पाहिजे, तसं शिवलं गेलं पाहिजे, पण ते लक्षात राहत नाही एवढं. मग त्यामुळे मी काय करते, सगळ्यात सोपी पद्धत की प्रत्येक ब्लाऊजला, प्रत्येक पिशवीला कसं शिवायचं आहे ब्लाऊज, 3/4 प्रिन्स कट डिझायनर कसं घ्यायचं आहे, त्या सगळ्या ब्लाऊजांची कसं शिवायचं आहे ना ते सर्व ते ब्लाऊजला स्टिक करून ठेवते. आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायला घेतल्यानंतर मग आपल्याला लगेच कळतं की हे ब्लाऊज कसं शिवायचं. क्लास पण चालू केले, क्लास पण पूर्ण झाले. 1.5 महिना झाला आहे क्लास चालू करून. क्लासच्या पण मुली भरपूर परफेक्ट झालेले आहे. आता त्याच 2-3 जणी मला अस्तर जॉईन करून देत आहे, मदत होते आपल्याला क्लासच्या मुलींची पण. आणि क्लासमध्ये ना फिनिशिंग वगैरे ब्लाऊजला कशी द्यायची, कशा टिपा टाकायच्या, सर्व बारीक निरीक सगळ्या बारीक सारी गोष्टी क्लासमध्ये मुलींना सांगितल्या जातात. म्हणजे आपल्याही कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असले ना तर आपल्याला टेन्शन राहत नाही. आपल्याच पद्धतीने, आपल्याचनुसार, आपल्याच फिनिशिंगनुसार ब्लाऊज शिवले जातात आणि कस्टमरला पण एकदम व्यवस्थित बसतात. याची भरपूर पूर्णपणे खात्री आपल्याला आपल्या क्लासमधल्या मुलींची. तर आता 2-3 जणी ज्या ताई आहे ना तर त्या आपल्याला ब्लाऊज जॉईन करून देत आहे. आता ही साड्यांमध्ये थोडाफार काठामध्ये बदल असतो, पण सगळे एकसारख्या दिसतात. मग प्रत्येक साडीला पण स्टिकर लावायचं आणि ब्लाऊज पीसला पण स्टिकर लावायचं. ही साडी बघा खूप सुंदर आहे, पार्टीवेअर साडी आहे. आणि जे पॅच दिसत आहे ना ते हे पूर्ण मोती काम केलेलं आहे त्यामध्ये आणि खूपच सुंदर आहे. ब्लाऊज पीस पण छान आहे. आणि त्यानंतर ही एक साडी आहे ना तर यामधला ब्लाऊज पीस असा आहे. तर ह्या साड्यांची भरपूर सारी ट्रेंड चालू आहे. खूप सारे ब्लाऊज शिवले मी. आणि हे जे सर्व ब्लाऊज काढलेले ते हे सर्व एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. 6 ब्लाऊज आहे, लग्नाचे ब्लाऊज आहे सर्व. आधी मी सगळे नवरींचे ब्लाऊज शिवून घेणार आहे, त्यानंतर मी जे ब्लाऊज मुलाकडचे असतात ना तर ते ब्लाऊज लेट दिले तरी चालतात, पण जे ब्लाऊज नवरीकडचे असतात ते आधीच नवरीला पॅकिंग करायला ते सर्व व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी लागतात. मग 2-3 नवऱ्यांचं तसंच झालं, खूप घाई गडबड होऊन गेली ब्लाऊज देण्यासाठी. मग म्हटलं चला आता पटापट आज सगळ्या साड्या काढून घेऊ आणि पहिले नवरीची ब्लाऊज कटिंग झालेले ते सर्व शिवून काढू. कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवेलच नवरीचे. तर ह्या काही ज्या सिल्क साड्या आहे ना तर त्यांचे पण पीस मी कटिंग करून घेतले. तर बघा काही साड्या खूप सुंदर आणि कपडा खूप सुळसुळीत होता. आणि ह्या सगळ्या ज्या साड्या आहे ना एकाच कस्टमरचे एकाच पिशवीत टाकून ठेवायचे आणि प्रत्येक ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचं शिवायचं. मग ते सगळं स्टिकर लावून ठेवायचं. भरपूर वेळेस असं झालं आहे की कस्टमरनी सांगितलेले एक आणि मी शिवते ब्लाऊज दुसरंच, त्यामुळे कस्टमर नाराज होतं. आणि एवढ्यात तर काय झालं आहे, कामाचा अगदी लोड झाला आहे आणि घरात पण कुठल्याही कामामध्ये असं व्यवस्थित काम होत नाही, नुसती चिडचिड होते. सगळ्यांचं घरात आवरायचं, परत दुकानात पण आवरायचं, त्यामुळे लक्षात पण राहत नाही. आणि दुकानात आलं की प्रत्येक कस्टमरला टायमिंग पण ब्लाऊज द्यायचं असतं, त्यामुळे ना ही थोडी घाई गडबड होऊन जाते. आणि कितीक लक्षात राहणार आहे, खूप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मी स्टिकर लावून ठेवते, पिशव्यांवर नावं टाकून ठेवते, अशा प्रकारे करते मी. बरेच कस्टमर रिटर्न पण जात आहे, कारण 19, 23 आणि 24, 20 ह्या तारखा इतक्या दाट आहे ना, खूपच दाट आहे तारखा. म्हणजे एका लग्नाचे ब्लाऊज जवळजवळ 3-3, 4-4 ठिकाणचे एकाच तारखेचे ब्लाऊज आहे, कसं ॲडजस्ट करणार असं होतं. आणि आता कसं दिवसेंदिवस हे गरमी असल्यामुळे, ऊन जास्त असल्यामुळे जास्त काम पण होत नाही आणि वेळ लागतो मग ब्लाऊज शिवण्यासाठी. पिकोफॉल पण तयार करायचे अजून एवढ्या पण साड्या. आता पिकोफॉलच्या साड्या जवळजवळ किती साड्या काढल्या, 39 साड्या काढलेल्या पिकोफॉलसाठी.
म्हणजे आज पूर्ण दिवसभर जर हे साड्या जर काढून झाल्या तर पिको फॉल जोडण्यासाठी पण तेवढाच वेळ लागतो. फॉल जोडण्यासाठी मी पूर्ण कॉटनचाच दोरा वापरते. मॅचिंग असला की एकाच बॉबिनमध्ये पूर्ण मॅचिंग दोरा भरून घ्यायचा आणि ज्या ज्या कलरमध्ये त्या एकाच कलरच्या असल्या की त्या साड्या पटापट पिको करून घ्यायच्या. म्हणजे नायलॉन दोऱ्याने काय होतं, पिको निघून येतो आणि सुईतून पण निघून येतो असं होतं. मग त्यामुळे कॉटनचा दोऱ्याने पिको पण छान येतो आणि व्यवस्थित येतो आणि टिकतो पण जास्त दिवस. मी फॉल लावताना राजश्रीचाच फॉल लावते. राजश्रीचा, काही धनश्रीचा, जसे कलर अवेलेबल असतील ना त्या प्रकारचे फॉल वापरते. तर फॉलसाठी पण आता त्या ताई येतील, त्या साड्यांना फॉल जोडणार आहे. तर तुमच्याकडे पण अशीच सारी गर्दी आहे का ब्लाऊजची, मला नक्की सांगा. सगळ्या साड्यांचे आता पीस पण काढून झाले आणि ब्लाऊजला स्टिकर पण लावून झाले. फॉलसाठी साड्या सगळ्या बाजूला काढून ठेवल्या आहे. आता हे जे 2 ब्लाऊज दिसत आहे ना, आता हे 24 तारखेच्या नवरीचे ब्लाऊज आहे, घागऱ्यावरचं, आणि एक सप्तपदीचं ब्लाऊज. असे 2 ब्लाऊज शिवायचे मला अर्जंटमध्ये. आणि त्यानंतर अजून एक 23 तारखेच्या नवरीचे ब्लाऊज आहे आणि 19 तारखेच्या नवरीचे ब्लाऊज. आत्ता सकाळपासून आल्यापासून आहे ना, आत्ताच मशीनवर बसले आहे मी. सगळ्यात पहिले मशीनवर बसल्यावर आपल्या मशीनचं दर्शन घेते, कारण तीच तर आपली खरी लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीने मला खूप साथ दिली आहे. खरंच सांगते, मशीन काम ही एक अगदी अशी सोपी कला आहे, जी जर लक्षात घेतली तर खूपच सोपं आणि जर नाही लक्षात घेतलं तर खूप अवघड असं आहे. त्यामुळे ना मशीन काम प्रत्येकाने स्वतःचं ब्लाऊज स्वतः तरी स्टिच करायला शिका नक्कीच. आणि ब्लाऊजचं कसं असतं, कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटामध्ये आपण ब्लाऊज शिवू शकतो. आता गर्दीच्या दिवसामध्ये, लग्नाच्या सीझनमध्ये, दिवाळीच्या सीझनमध्ये आपल्याला अर्जंट ब्लाऊज शिवायचं म्हटलं आपल्याला सहजच 500 रुपये शिलाई द्यायला लागते. आणि तीच जर ब्लाऊज जर आपण जर स्वतः घरात बसून जर शिवलं तर आपल्याला ते पैसे आपल्याला द्यावे लागणार नाही. आपण त्या पद्धतीने जर मोबाईलचे व्हिडिओ बघून ब्लाऊज जर शिवलं तर आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकतो. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला पण दुकान टाकायचं आहे, आम्हाला पण ब्लाऊज शिवायची इच्छा आहे, खूप हाऊस आहे. काहींना इंटरेस्ट असतो तर काहींना नसतो. तर खरंच आपण ज्या वेळेस मनापासून करतो ना तर ते काम अगदी सोपं वाटतं. आणि ब्लाऊजचं कसं, तुम्ही पार्लर जरी केलं ना तर पार्लरमध्ये कसं तुम्हाला जास्त खर्च करायला लागतो आणि आपल्याला मोठं पार्लर भव्य दिव्य उभारलं तरच आपल्याकडं कस्टमर येतं. नवीन पार्लर म्हटलं की आपल्याकडे कस्टमर जास्त काही येत नाही आणि पार्लरचं सीझन व्यवस्थित चालू होईपर्यंत 2 ते 3 वर्षे असे सहजच निघून जातात. त्यानंतर आपल्याकडे कस्टमर यायला सुरुवात होते. तर ब्लाऊजचं कसं असतं, ब्लाऊज आपण घर बसल्या एखादा ब्लाऊज जरी शिवला तरी आपल्याला ब्लाऊजचं माप, फिनिशिंग व्यवस्थित जर आली तर आपण ब्लाऊज पण छान असं शिवू शकतो आणि स्वतःचं काम स्वतः आपण वाढवू शकतो. असं हे मशीनचं काम आहे आणि मला हे मशीन काम करायला खूप आवडतं. मी पण पहिले मला खूप कंटाळा यायचा, करू की नको करू, पण ज्यावेळेस क्लास झाला ना, ज्यावेळेस ब्लाऊजचा कोर्स केला त्यावेळेस असं वाटायचं आपल्याला येईल का नाही येईल, जमेल की नाही जमेल. पण खूप मेहनती आणि खूप चिकाटीने मी हे ब्लाऊजचं केलं आहे आणि ब्लाऊजमध्येच मला जास्त इंटरेस्ट होता. कारण की माझा जिथं कोर्स झाला आहे ना लासलगावला, तर तिथं कोर्स म्हटल्यावर एकदम फिनिशिंगमध्ये आणि प्रत्येक टीप शिकवली गेली होती. आणि ज्यावेळेस ब्लाऊज शिवला ना, कोर्स केला ना, तर त्याच वेळेस मला ब्लाऊज व्यवस्थित यायला लागले. क्लास करताना पण अशा ठिकाणी करायचा की आपल्याला ब्लाऊजची पूर्ण परफेक्ट माहिती भेटली पाहिजे आणि ब्लाऊज पण शिवताना छोट्या मोठ्या गोष्टी पण कळाल्या पाहिजे. ब्लाऊज शिवणं तर खूपच सोपं आहे, पण त्याला फिनिशिंग देणं, बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देणं ह्या फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जे कोणी आपल्या जवळपास असतील ना तर त्यांच्याकडे नक्की ब्लाऊज क्लास करा आणि तिथं आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवा. आणि मी ज्यावेळेस क्लास केला ना तर त्यावेळेस मी आमच्या गावामध्ये आल्यानंतर मी स्वतःचं दुकान टाकलं. कारण की दुकान टाकणं पण एवढं सोपं नसतं, कस्टमर सांभाळणं पण सोपं नसतं आणि कधी मनात पण वाटलं नव्हतं की माझं दुकान चालेल की नाही चालेल. म्हणजे काही परिस्थिती पण असते, परिस्थितीने माणूस हुशार होतं. आणि परिस्थिती अशी होती की अक्षरशः 100 रुपये भाजीपाल्याला सुद्धा नसायचे आणि आत्ताची गोष्ट आहे. आणि ह्या ब्लाऊजच्या कलेमुळं ब्लाऊज येत होते, त्यामुळे माझा आज काहीतरी व्यवस्थित आहे आणि माझ्या मुलांचं शिक्षण पण व्यवस्थित चालू आहे. आणि एक घरात किती कमावता असला ना तर आपण ज्यावेळेस 2 रुपये जरी कमावले तर तो आनंद आणि ती एक घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता असते. त्यामुळे स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. आणि ब्लाऊजचं
कधी मनात पण आलं नाही का आपण दुकान टाकू की आपले दुकान चालेल की नाही चालेल, असं कधी काही मनात नव्हतं आलं. आणि आजूबाजूलाच भरपूर 25 दुकानं होते आणि सगळ्यांचं कसं असतं ब्लाऊजचं पहिल्यापासून जे कस्टमर बसलेलं असतं, ज्यांच्याकडे ब्लाऊज येतं तर ते ब्लाऊज त्यांच्याकडे टाकतात. नवीन म्हटलं की थोडे घाबरतात ब्लाऊज शिवण्यासाठी, पण प्रत्येकाच्या इतक्या महागड्या साड्या असतात. मग ते ब्लाऊज जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तर कस्टमर येत नाही आणि आपलं कस्टमर पण नाराज होतं. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओला एक लाईक करा. मागच्या व्हिडिओला खूपच कमी लाईक आलेले. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही का? तर आवडले असेल तर नक्की कृपया एक लाईक करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.